रायगड आणि नाशिकमध्ये जे पालकमंत्री नियुक्त केलेले होते त्याला सुद्धा लगेच 24 तासाच्या आत स्थगिती देण्यात आलेली आहे. आणि दुसरं म्हणजे सहपालकमंत्री हे जे काही आता नवीन धोरण आहे ते सुद्धा आलेलं आहे. तर नेमकं काय त्याचा काय उपयोग आहे किंवा काय नेमकं? हे सरकार नुसतं अनकॉन्स्टिट्युशनल पोस्ट तयार करण्यामध्ये अगदी मला वाटतं संपूर्ण देशात सगळ्यात पुढं महाराष्ट्र असेल या बाबतीत. अनकॉन्स्टिट्युशनल म्हणजे ज्या पोस्ट आपल्या संविधानातच नाही अशा पोस्ट देण्यामध्ये आपला राज्य कदाचित एक नंबरला असेल देशात. मंत्र्यांची नाराजी दूर करण्यासाठी हे दिलं जाते सहपालकमंत्री पद. तुम्हाला सांगू कसली नाराजी, एवढं मोठं मॅन्डेट तुम्हाला दिले, सेवा सोडून बाकी सगळं चाललंय हो राज्यात. हे किती अस्वस्थ करणार आहे. पॉलिसीवर का चर्चा होत नाही? पॉलिसीवर वाद झाले असते ना तर मला आनंद झाला असता, हरकत नाही, लोकशाही आहे, पण पॉलिसीवर वादच होत नाहीये, पॉलिसीवर चर्चाच होत नाही. 2 महिने झाले या सरकारने येऊन कुठली मोठी पॉलिसी केली? काल तर मला एक धक्कादायक गोष्ट वर्तमानपत्रात आलेली आहे, कालच्या इंडियन एक्सप्रेस मध्ये आलेली आहे की हेच सरकार होतं आधी, ह्याच सरकारने मागच्या सरकारची स्पोर्ट्स पॉलिसीमध्ये एक टेंडर कॅन्सल केला. हेच सरकार मागच्या सरकारचं टेंडर, आता मागचे पण यांचंच सरकार होतं ना 2.5 वर्ष, त्या 2.5 वर्षाच्या सरकारचं टेंडर यांनी कॅन्सल केलंय. आता हे किती चिंताजनक आहे. का टेंडर कॅन्सल केलंय याची इन्क्वायरी झाली पाहिजे. हार्वेस्टर मध्ये कोणी पैसे काढले याची इन्क्वायरी झाली पाहिजे. मी माननीय मुख्यमंत्री याची वाट बघते, मी जाऊन त्यांची गाठ घेणार आहे की बाबा हे तुमचंच आधी सरकार होतं, आत्ताही तुमचंच सरकार आहे, मग हे काय आहे? तुम्ही टेंडर्स कॅन्सल का करताय? याचा त्यांना सांगावं लागेल, त्यांच्या काही घरचे पैसे नाहीयेत, की आपण सगळे टॅक्स भरतो त्याच्यातून हे होतं ना.